सर्वांना जय जिनेंद्र. विषय जैन धर्म बेसिक नॉलेज मंगलाचरण. जय श्री ओम नमः सिद्धेभ्यः. जय श्री ओम नमः सिद्धेभ्यः. जय श्री ओम नमः सिद्धेभ्यः. नमो अरहन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो उवज्झायाणं नमो लोये सव्वसाहूणम्. मोक्षमार्गस्य नेतारं भेत्तारं कर्मभूभृतां ज्ञातारं विश्वतत्त्वानां वन्दे तद्गुणलब्धये वन्दे तद्गुणलब्धये. मङ्गलं भगवान् वीरो मङ्गलं गौतमो गणी मङ्गलं कुन्दकुन्दाद्यो जैनधर्मोऽस्तु मङ्गलम्. सर्वमङ्गलमाङ्गल्यं सर्वकल्याणकारकं प्रधानं सर्वधर्माणां जैनं जयतु शासनं जैनं जयतु शासनम्. जैन धर्म बेसिक नॉलेज या अंतर्गत आपण जैन धर्मामध्ये प्रवेश करण्यासाठी आवश्यक अशा विषयवस्तूच्या आधारे चर्चा करीत आहोत. कालच्या व्याख्यानामध्ये आपण विश्व आणि विश्वाशी संबंधित अन्य समानार्थी नावे आणि या विश्वाची रचना होण्यासाठी आवश्यक असणारी 6 द्रव्य यांचा सामान्य परिचय करून घेतला. आज त्याच्याच पुढे आपण प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून चर्चेला प्रारंभ करूया. काल आपण एकूण 6 प्रश्न पाहिले होते, ज्याच्यामध्ये शेवटचा प्रश्न होता जीवादी 6 द्रव्ये विश्वामध्ये कशा प्रकारे राहतात. याचं उत्तर आपण पाहिलं होतं की जीवादी 6 द्रव्ये विश्वामध्ये दूध पाण्याप्रमाणे एक क्षेत्रावगाही राहतात, एका ठिकाणी राहतात, एकमेकांच्या मध्ये अवगाह तर करतात परंतु एकमेकांच्या स्वभावरूप होत नाहीत आणि त्यामुळे त्यांच्या लक्षण भिन्नतेमुळे त्यांच्या स्वभाव भिन्नतेमुळे ती द्रव्ये स्वतंत्रच राहतात. अशा प्रकारे आपण कालचा भाग बघितला. आज प्रश्न क्रमांक 7 पासून प्रारंभ करूया. प्रश्न क्रमांक 7 आहे, या विश्वाला कोणी उत्पन्न केले आहे. म्हणजे 6 द्रव्यांच्या समूहाला विश्व म्हणतात हे आपण पाहिलं. संख्या अपेक्षेने अनंतानंत आणि जाती अपेक्षेने 6 द्रव्ये आहेत आणि या सर्वांच्या समूहाला विश्व म्हणतात. पुढचा प्रश्न आहे की अशा या विश्वाला कोणी उत्पन्न केले आहे. म्हणजे हे विश्व कसं तयार झालं, या विश्वाची उत्पत्ती कशी झाली याबद्दल तीर्थंकर परमात्मा समोशरणामध्ये काय सांगतात ते पाहूया. तर याचं उत्तर आहे, या विश्वाला कोणीही उत्पन्न केले नाही. काय सांगतात? या विश्वाला कोणीही उत्पन्न केलेले नाही. विश्वातील 6ही द्रव्यांना कोणीही उत्पन्न केले नाही. ते अनादी अनंत आहेत. म्हणून 6 द्रव्यमय हे विश्व स्वतः सिद्ध आहे. किती सुंदर उत्तर दिलंय. प्रश्न थोडासा सूक्ष्म आहे आणि त्यामुळे त्याचं उत्तर देताना 3 ते 4 वाक्यांमध्ये याचं उत्तर आलेलं आहे. प्रश्न असा विचारला गेला की या विश्वाला कोणी उत्पन्न केलं, या विश्वाचा उत्पत्ती करता कोण आहे. कारण आपण पाहतो की कोणती तरी वस्तू असेल तर त्याला कोणीतरी उत्पन्न करणारा असतो. उदाहरणार्थ घडा असेल, घट असेल तर त्याला बनवणारा कुंभार असतो. एखादा दागिना असेल तर त्याला घडवणारा सोनार असतो. एखादं घर असेल तर त्याला बांधणारे काही मजूर असतात, इंजिनियर वगैरे असतात. तर या पद्धतीने या संपूर्ण विश्वाची रचना जर असेल, ही विश्व स्वयं स्वतः एक रचना असेल, तर मग या विश्वाची रचना कोणी केली, या विश्वाला कोणी तयार केलं, या विश्वाला कोणी उत्पन्न केलं, अशा प्रकारचा प्रश्न निर्माण झाला असता येथे उत्तर दिलेलं आहे की या विश्वाला कोणीही उत्पन्न केलेले नाही. म्हणजे अशी कोणतीही ईश्वरीय शक्ती नाही की ज्या शक्तीद्वारे या विश्वाची रचना झाली असेल. ओहो, अद्भुत आहे. हे परम सत्य आपण समजावून घेतलं पाहिजे की या विश्वाला कुणीही निर्माण केलेलं नाही. कारण जर कोणी निर्माण केलं असेल, ह्याच्यामध्ये भरपूर तर्कवितर्क देता येतात, भरपूर याच्याबद्दल चर्चा करता येते. अन्य मोठमोठ्या ग्रंथांमध्ये याच्या संदर्भात अनेक बाबींच्या द्वारे उहापोह करण्यात आलेला. मी त्याचा केवळ संकेत मात्र करतो की खरोखर हे विश्व कोणीतरी उत्पन्न केलं असेल तर विश्व तयार करण्यापूर्वी हा या विश्वाला उत्पन्न करणारा कोठे राहत होता. कारण त्यावेळी विश्व तर नव्हतं.
मग तो विश्वात राहत होता की विश्वाबाहेर राहत होता? आणि जर कोणी या विश्वाला उत्पन्न केलं असेल तर कोणतीही वस्तू तयार करण्यासाठी कच्चं मटेरियल लागतं, काही ना काहीतरी सामुग्री लागते की ज्याच्यापासून ती वस्तू तयार केली जाते. आणि जर एखाद्या शक्तीने, एखाद्या व्यक्तीने जर हे विश्व तयार केलं असेल तर विश्व तयार करण्यापूर्वी त्याला कच्ची सामग्री कुठून मिळाली, कच्चं मटेरियल कुठून मिळालं? आणि जर ते उपलब्ध होतं तर मग विश्व नव्हतं असं म्हणण्यात काय अर्थ आहे? कारण विश्व तयार होण्यापूर्वी सुद्धा त्याचं कच्चं मटेरियल हे होतच. याचा अर्थ या गोष्टीचा जितका आपण अधिकाधिक विचार करू तेव्हा आपल्या हे लक्षात येतं की जैन दर्शन हे अकर्तावादी दर्शन आहे की जे सांगतं या विश्वाची उत्पत्ती कुणीही केलेली नाही. का केलेली नाही? का या विश्वाला कोणी उत्पन्न केलं नाही? तर त्याचं उत्तर दडलंय पहिल्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये. विश्व कशाला म्हणतात? 6 द्रव्यांच्या समूहाला विश्व म्हणतात. मग विश्वाला कोणीही उत्पन्न केलं नाही कारण हे विश्व ज्याच्यापासून तयार झालं अशा 6 द्रव्यांना कोणीही बनवलेलं नाही. लॉजिक समजतं का बघा? तर्क समजतो का बघा? जर कोणीतरी 6 द्रव्यांना तयार केलं असतं, उत्पन्न केलं असतं तर मग त्यानेच या विश्वाला निर्माण केलं असं म्हणता आलं असतं. परंतु हे विश्व ज्या 6 द्रव्यांच्या समूहाचं नाव आहे त्या 6 द्रव्यांनाच कुणी तयार केलेलं नाही, म्हणून या विश्वाला सुद्धा बनवणारा कुणीही नाही. तर या प्रश्नाचे उत्तरादाखल 2 मुद्दे आपण पाहिले. या विश्वाला उत्पन्न करणारा कोण आहे? उत्तर, या विश्वाला कोणीही उत्पन्न केलेले नाही कारण या विश्वामध्ये असणाऱ्या 6 द्रव्यांना कोणीही तयार केलेले नाही. मग पुन्हा प्रश्न निर्माण होतो की जर या द्रव्यांना आणि या विश्वाला कोणी उत्पन्न केलं नसेल तर मग हे केव्हापासून आहेत? कारण जेव्हा उत्पन्न केलं जातं तेव्हा त्याच्यावर मॅन्युफॅक्चरिंग डेट येते किंवा त्याला उत्पन्न करण्याची सुरुवात होते. जर या विश्वाला कोणी उत्पन्नच केलेलं नाही, या द्रव्यांना कोणी तयारच केलेलं नाही, तर मग हे केव्हापासून आहेत? तर त्याचं उत्तर सांगितलं, हे विश्व आणि ही 6 द्रव्ये अनादी अनंत आहेत. म्हणजे अनादी, अनआदी म्हणजे ज्याला आदी नाही, आणि अनंत, अनंत म्हणजे ज्याला अंत नाही, शेवट नाही. म्हणजे हे विश्व आणि या विश्वात असणारी ही 6 द्रव्ये ही अनादी काळापासून आहेत, म्हणजे ज्याला सुरुवातच नाही अशा अनादी काळापासून, म्हणजे ज्याला सुरुवातच नाही, ज्याला प्रारंभ नाही अशा जितके आपण मागे जाऊ त्या वेळेपासून हे विश्व आहेच. या विश्वाला कधीही सुरुवात नाही आणि सुरुवात नाही म्हणून शेवट देखील नाही, सुरुवात नाही म्हणून शेवट देखील नाही, आणि म्हणून हे विश्व अनादी अनंत आहे. कदाचित पहिल्यांदा ऐकतानाही आपल्याला थोडंसं विचित्र वाटू शकतं किंवा थोडंसं खटकू शकतं, पण विज्ञान देखील हेच सांगतं की ऊर्जा किंवा मॅटर हे तयार करता येत नाही आणि ते नष्टही होत नाही, केवळ त्याच्या ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे केवळ त्याच्या अवस्था बदलत राहतात असं आधुनिक विज्ञान सुद्धा सांगतं. त्याच धर्तीवर आपण हा विषय समजावून घेतला पाहिजे की विश्व आणि त्या अंतर्गत असणारी ही द्रव्य ही कुणीही उत्पन्न केलेली नाहीत, कुणीही तयार केलेली नाहीत. अनादी काळापासून हे विश्व आणि हे द्रव्य आहेतच आणि अनंत काळापर्यंत ते हे विश्व असंच राहणार आहे. काळ बदलानुसार त्याच्यामध्ये परिवर्तन होत जाईल, चेंजेस येत जातील, ट्रान्सफॉर्मेशन होत राहील, परंतु या विश्वाचा नाश होऊ शकत नाही कारण हे विश्व अनादी आहे म्हणजे याला प्रारंभ नाही, आणि हे विश्व अनंत आहे म्हणजे याला शेवट देखील नाही. पुढे सांगतात, म्हणून हे 6 द्रव्यमय विश्व स्वतः सिद्ध आहे. किती सुंदर सांगितलं की या विश्वाला कोण बनवलं असा प्रश्न होता. या विश्वाला कोणी उत्पन्न केलं? तर या उत्तराचा समारोप या वाक्याने केला की हे 6 द्रव्य कुणीही उत्पन्न केलेले नसल्यामुळे, हे विश्व कुणीही उत्पन्न केलेले नसल्यामुळे स्वतः सिद्ध आहे, म्हणजे स्वतःपासूनच सिद्ध आहे, कुणीही परक्यांनी याला बनवण्याची आवश्यकता नाही. पहा,
याच्यामध्ये खूप तर्क वितर्क किंवा याच्यामध्ये खूप खोलवर जाऊन शंका समाधान करता येण्यासारखं आहे. परंतु आपण या वैज्ञानिक 2-3 गोष्टींच्या आधारे आपण याचा थोडाफार खुलासा आणि संकेत केला. पुन्हा एकदा मी प्रश्न आणि उत्तर वाचतो. प्रश्न क्रमांक 7. या विश्वाला कोणी उत्पन्न केले आहे? उत्तर: या विश्वाला कोणीही उत्पन्न केलेले नाही. विश्वातील 6ही द्रव्यांना कोणीही उत्पन्न केलेले नाही. ते अनादि अनंत आहेत. म्हणून 6 द्रव्यमय हे विश्व स्वतः सिद्ध आहे, स्वतःपासूनच सिद्ध आहे. कोणीही याला उत्पन्न केलेलं नाही आणि कोणीही याचा नाश करणारा सुद्धा नाही. तर अशा प्रकारे हा 7वा प्रश्न येथे पूर्ण होतो. आता 8व्या प्रश्नामध्ये आणखी याचा खुलासा विस्ताराने येणार आहे. तर 8व्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 8. विश्वाला जाणल्यामुळे आम्हाला काय फायदा होतो? पहा, प्रयोजनम अनुद्दिश्य मंदोपी न प्रवर्तते. म्हणजे आपलं प्रयोजन भासित होत नसेल, आपला फायदा किंवा आपला लाभ होत नसेल, तर मंदतर व्यक्ती सुद्धा त्यामध्ये काम करीत नाही, पुरुषार्थ करीत नाही. हे सगळं जाणून घेण्याने आम्हाला काय फायदा आहे हे आपण समजावून घेतलं पाहिजे. तर प्रश्न क्रमांक 8 त्याच संदर्भात आहे की या विश्वाला जाणल्यामुळे आम्हाला कोणता फायदा होतो? खूप महत्वाचे लाभ होतात. आमच्या जीवनातील दैन्य आणि दरिद्रता या प्रश्नाच्या उत्तराला जाणल्यामुळे दूर होऊ शकतात. आमच्या जीवनातील अज्ञान, आमच्या जीवनातील दुःख आणि आमच्या जीवनामध्ये असणारे अनेक अंधश्रद्धामय भाव हे या प्रश्नाच्या उत्तराच्या ज्ञानामुळे निश्चितच नष्ट होऊ शकतात. कसे ते पाहूया. प्रश्न क्रमांक 8. विश्वाला जाणल्यामुळे आपल्याला काय फायदा होतो? उत्तर: विश्वाला जाणल्यामुळे खालील प्रमाणे अनेक फायदे होतात. 1. पहिला आकडा: मी तथा अनंत जीव द्रव्य आणि इतर 5 द्रव्ये कोठे राहतात याचा पत्ता लागतो. म्हणजे यामध्ये जे 6 द्रव्य आहेत त्यामध्ये मी पण एक द्रव्य आहे, मी एक जीव द्रव्य आहे. माझ्यासोबत राहणारे अनेक अनंत जीव द्रव्य आहेत. त्यासोबत पुद्गल, धर्म, अधर्म, आकाश आणि काल ही सुद्धा 5 द्रव्ये आहेत. तर ही 6ही द्रव्ये कोठे राहतात किंवा संख्या अपेक्षेने ही अनंतानंत द्रव्ये कोठे राहतात याचा पत्ता लागतो. म्हणजे आपल्याला या विश्वाच्या संकल्पनेला जाणल्यामुळे आपल्याला नेमकं विश्व आहे काय आणि हे सर्व पदार्थ राहतात कुठे याचा खुलासा, याचा उलगडा या विश्व नावाच्या संकल्पनेमुळे जाणण्यात येतो. अन्यथा काय होईल? आपल्याला ती कथा माहितीये ना, विहिरीत राहणारा बेडूक त्या विहिरीलाच संपूर्ण समुद्र मानून बसतो किंवा विश्व मानून बसतो आणि त्याला विहिरीच्या बाहेरचं जग माहिती नसल्यामुळे त्याचं ज्ञान तिथपर्यंतच मर्यादित राहतं. तर इथे सांगतात की विश्व नावाची ही संकल्पना समजल्यामुळे आणि त्याचं अखंडत्व जाणून घेण्याच्या प्रयत्नामुळे आपल्याला मी स्वतः जीवद्रव्य, अन्य बाकीचे अनंत जीवद्रव्य आणि अन्य 5 द्रव्ये कोठे राहतात याचा आपल्याला पक्का निश्चय होतो. तत्संबंधी आपल्याला त्यांचा पत्ता कळतो. दुसरा लाभ असा आहे, हे विश्व स्वतः सिद्ध असल्यामुळे अनादि अनंत आहे. हे विश्व स्वतः सिद्ध असल्यामुळे अनादि अनंत आहे. म्हणून विश्वाच्या नाशाचे भय निघून जाते. काय सांगतात पहा की हे विश्व स्वतः सिद्ध आहे, कुणीही बनवलेलं नाही, कुणीही नष्ट करू शकत नाही आणि हे विश्व अनादि अनंत आहे असे जाणल्यामुळे या विश्वाच्या नाशाचे भय निघून जाते. अद्भुत. म्हणजे आज संपूर्ण विश्व नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. आज संपूर्ण विश्व हे संपूर्ण जग नष्ट होईल या भीतीखाली वावरत आहे. पण जर हे तत्वज्ञान आपल्याला समजलं, जर आपल्याला ही गोष्ट लक्षात आली की कितीही संहारक अस्त्र वापरली, कितीही पराकोटीचे अणुबॉम्ब, परमाणु बॉम्ब वापरले
तर या पृथ्वीचा नाश होऊन जाईल किंवा हे विश्व नष्ट होऊन जाईल, अशा प्रकारची एक जी भीती, एक भय आपल्याला सतावतं, तर ते भय या विश्वाचं स्वरूप जाणून घेतल्यामुळे आपल्या अंतरंगातून निश्चितच नष्ट होतं आणि हा जीव निर्भय होतो. कारण त्याला हे कळून चुकतं की या विश्वाला कोणी बनवलेलं नाही आणि म्हणून या विश्वाला कुणीही नष्ट देखील करू शकत नाही. या सर्व प्रकारच्या सामरिक प्रसंगामुळे, या सर्व प्रकारच्या युद्धजन्य परिस्थितींमुळे कदाचित या पृथ्वीवरती हाहाकार उडेल, कदाचित सर्व प्रकारे नाशाचा प्रसंग ओढवेल, परंतु त्याद्वारे केवळ परिवर्तन घडेल, त्याद्वारे केवळ पर्यायी बदलतील, परंतु वस्तूचा सत्यानाश होणार नाही. सत्यानाश याचा अर्थ सत्तेतून नाश होणार नाही. सत्तेतून नाश होणार नाही म्हणजे राख रांगोळी होईल, काही ना काहीतरी परिणामन घडेल, जीव मरतील परंतु दुसऱ्या रूपामध्ये जन्म घेतील. कारण द्रव्य हे अनादी अनंत आहे. लक्षात घ्यावं, पर्यायी बदलतील परंतु विश्व संपूर्णपणे त्याचा शून्य होणार नाही. त्याला काय म्हणता येईल, त्याचा या संपूर्ण विश्वाचं शून्य बनणार नाही, म्हणजे सत्तेतून नाश होणार नाही. या विश्वाला पूर्णपणे म्हणजे काहीही शिल्लक नाही, अशा अवस्थेला हे विश्व प्राप्त होऊ शकत नाही. कारण या विश्वाचा नाश कधीच होऊ शकत नाही. केवळ त्याच्या पर्यायी बदलू शकतात, केवळ त्याच्या अवस्था बदलू शकतात, परंतु हे विश्व सत्तेतून संपूर्ण रीतीने शून्य होईल या दृष्टीने, पूर्ण रिक्त होईल या दृष्टीने कधीही या विश्वाचा नाश होऊ शकत नाही. कारण हे विश्व अनादी अनंत आहे आणि स्वतः सिद्ध आहे. आणि त्यामुळे हे सर्व तत्वज्ञान समजल्यामुळे आपल्याला आपल्या अस्तित्वाची खात्री होते, या संपूर्ण विश्वाच्या स्वरूपाची खात्री होते. आणि आपण जेवढं विश्व म्हणतो तेवढंच विश्व नाही आहे. आपल्याला जेवढ्या ज्ञानामध्ये जे विश्व आलेलं आहे तितकंच विश्व आहे असं नाही आहे. आधुनिक वैज्ञानिक सुद्धा हे मान्य करतात की आपल्याला पूर्ण विश्व अजून माहिती झालेलं नाही आहे. आपलं ज्ञान जिथपर्यंत पोचलेलं आहे किंवा आपल्याला जेवढं हे विश्व माहिती झालेलं आहे त्याही पलीकडे अनंत विश्व आहे याची खात्री वैज्ञानिकांना सुद्धा आहे. यावरून लक्षात येतं की विश्वाचा नाश होणं शक्य नाही. कारण हे विश्व इतकी अद्भुत आणि इतकी व्यापक, इतकी प्रचंड मोठी संकल्पना आहे की त्याचा नाश करणं हे कुणाच्याही बसचं, कोणाच्याही शक्तीचं, सामर्थ्याचं हे काम नाही. तर दुसरा लाभ हा होतो की या विश्वाचं स्वरूप समजावून घेतल्यामुळे, या विश्वाचं स्वतः सिद्ध स्वरूप समजून घेतल्यामुळे, या विश्वाचं अनादी अनंत स्वरूप लक्षात घेतल्यामुळे या विश्वाच्या नाशाचं भय सहजच निघून जातं, नष्ट होऊन जातं. तिसरा लाभ आहे, या विश्वाचा कर्ता धर्ता हर्ता ईश्वर आहे या भ्रमाचा सहजच नाश होतो. तिसरा लाभ आहे, या विश्वाचा कर्ता धर्ता हर्ता ईश्वर आहे या भ्रमाचा सहजच नाश होतो. म्हणजे जोपर्यंत आपल्याला माहिती नसतं तोपर्यंत आपण असं मानत राहतो की कोणत्या तरी एका ईश्वरी शक्तीनं हे विश्व तयार केलेलं आहे, दुसरी एखादी ईश्वरी शक्ती या विश्वाचं संचालन करते आहे, लालन पालन पोषण करते आहे, आणि तिसरी एखादी ईश्वरी शक्ती जेव्हा जागृत होते तेव्हा प्रलय होतो आणि हे सर्व विश्व नष्ट होऊन जातं. म्हणजे कुठेतरी आपण या विश्वाच्या उत्पन्न होण्याला, या विश्वाच्या भरण पोषणाला आणि या विश्वाच्या नाशाला कुठली तरी एक तिसरी शक्ती, ईश्वरी शक्ती, दैवी शक्ती, कोणतंही नाव द्या, नैसर्गिक शक्ती असं आपण त्याला नाव देतो आणि ती या विश्वाला उत्पन्न नष्ट करणारी आहे असं मानतो. परंतु जेव्हा हे लक्षात येतं की हे विश्व तर अनादी अनंत आहे, कुणीही याला उत्पन्न केलेलं नाही, कुणीही याला वाचवणारं नाही, कुणीही याला टिकवून ठेवणारं नाही, हे विश्व स्वयं स्वतः आपल्या योग्यतेने, आपल्या शक्तीने, आपल्या सामर्थ्याने हे स्वतःला टिकवून ठेवतं, बदल करतं, चेंज घडून येतो, ट्रान्सफॉर्मेशन घडतं. हे जेव्हा लक्षात येतं तेव्हा साहजिकच अशा कोणत्या तरी तिराईत किंवा तिसऱ्या शक्तीवरचा
आपला जो अंधविश्वास असतो तो निश्चितच संपून जातो आणि मग खऱ्या अर्थाने आपल्याला सत्याचं परिज्ञान होतं. केवली भगवंतांनी, सर्वज्ञ भगवंतांनी आपल्या दिव्य ज्ञानामध्ये, केवल ज्ञानामध्ये जे या विश्वाचं स्वरूप जाणलं, त्यामध्ये त्यांनी असं जाणलं की या विश्वाला कुणीही उत्पन्न केलेलं नाही. विशेष आश्चर्य करण्यासारखी गोष्ट म्हणजे ज्या केवली भगवंतांनी आपल्याला हे विश्वाचं स्वरूप सांगितलं, ते खुद्द केवली भगवान अरिहंत सिद्ध परमात्मा सुद्धा या विश्वाचे करते धरते नाहीत. ते या विश्वाचं संचालन करीत नाहीत. ते या विश्वाला नष्ट करण्याचा भाव करीत नाहीत. थोडक्यात काय, ह्या विश्वाचा उत्पत्ती करणारा, टिकवून ठेवणारा आणि नष्ट करणारा असा कोणताही ईश्वरी अंश नाही. मग अरिहंत आणि सिद्ध भगवान आहेत, ते भगवान काय करतात? ते केवळ आपल्या आत्म्याचं ज्ञान करतात आणि इतर जीवांच्या मोक्ष मार्गामध्ये निमित्त बनतात. म्हणजे अरिहंत सिद्ध परमात्मा सुद्धा किंवा पंचपरमेष्ठी सुद्धा या विश्वाचं पालन पोषण किंवा या विश्वाचं भरण पोषण, या विश्वाचं संचालन करीत नाहीत. किती मोठा हा भ्रम दूर होतो यामुळे आपल्याला किती मोठी एक जाण येते, एक समज येते की बाबा रे, या विश्वाला कोणीच तयार केलेलं नाही. हे विश्व अनादी अनंत आहे, हे असंच चालणारं आहे आणि प्रत्येक जीव आपापल्या योग्यतेने, आपापल्या कर्मांच्या उदयाद्वारे जन्म घेतो, आपापलं जीवन यापन करतो आणि मरणाला प्राप्त होतो आणि पुढच्या प्रवासाला निघून जातो. जर त्या जीवाने पुरुषार्थ केला तर तो मुक्त सुद्धा होऊ शकतो. थोडक्यात ही परंपरा अनादी काळापासून चालत आलेली आहे आणि अनंत काळापर्यंत अशीच चालू राहणारी आहे आणि त्यामुळे या विश्वाला कुणीही उत्पन्न करणारं नाही, या विश्वाला कुणीही नष्ट करणारं नाही आणि त्यामुळे हे विश्व अशा प्रकारे चालत आलेला आहे. हा एक स्वतः सिद्धांत आपल्याला येथे समजून घेण्यायोग्य आहे. तर तिसरा लाभ हा झाला की या विश्वाचा करता धरता हरता कोणी ईश्वर आहे, या अज्ञानाचा सहजरित्या नाश होतो आणि या अज्ञानामुळे आपल्यामध्ये ज्या कल्पना तयार होतात, अंधविश्वास तयार होतात, ते सुद्धा आपोआपच आपल्यामधून दूर होतात. चौथा लाभ सांगतोय आता. चौथा लाभ, वीतरागी, सर्वज्ञ आणि हितोपदेशी देवच खरे देव आहेत असा पक्का निर्णय होतो. आणि जेव्हा हे लक्षात येतं की बाबा रे, या विश्वाला कुणीही तयार केलेलं नाही, कारण तयार करण्यापूर्वी तो कुठे राहत होता आणि तयार करण्याचं कच्चं मटेरियल आलो कुठून, आणि जर कोणी ईश्वरी शक्ती या विश्वाला नष्ट करीत असेल तर नष्ट होणं कोणालाच आवडत नाही. मला तर माझं नष्ट होणं अजिबात आवडणार नाही, मान्य असणार नाही. आणि कुणीतरी ईश्वरी शक्ती तिच्या इच्छे खातर संपूर्ण विश्वाचा नाश करत असेल तर त्याला ईश्वर कसं म्हणायचं, त्याला ईश्वरी शक्ती कसं म्हणायचं? कारण इतरांचा नाश करेल, इतरांना जे नको आहे अशा प्रकारचं परिणामन घडवेल, जे इतरांना अप्रिय आहे ते तत्व भगवत तत्व कसं होईल, असे नाना प्रश्न यामधून उभा राहू शकतात. निश्चितच आपल्याला यामध्ये काही शंका येऊ शकतात. आपण या शंका जर विचारल्या किंवा शेअर केल्या तर निश्चितच त्यांचं समाधान करण्याचा यथायोग्य प्रयत्न केला जाईल. परंतु वस्तुतः ही स्थिती आपण लक्षात घ्यावी किंवा हा सिद्धांत लक्षात घ्यावा की तीर्थंकर परमात्मा जे की वीतरागी आहेत, सर्वज्ञ आहेत आणि हितोपदेशी आहेत. वीतरागी याचा अर्थ जे रागद्वेषाने रहित आहेत, ज्यांना कोणाशीही स्नेह नाही, ज्यांना कोणाशीही द्वेष नाही, ज्यांना कोणत्याही प्रकारच्या परिग्रहासंबंधी आसक्ती भाव नाही, टोकाचा अपरिग्रह आहे, कोणत्याही परद्रव्यांसंबंधी किंवा परवस्तू संबंधी ज्यांना रंच मात्र मोह शिल्लक नाही, कषाय भाव शिल्लक नाही, अशा प्रकारे सर्व संग परित्याग केलेले, इतकंच काय अंगावरच्या वस्त्रांचा देखील परित्याग करून संपूर्ण अपरिग्रह व्रत धारण करणारे असे जे वीतरागी म्हणजे संपूर्णपणे रागद्वेषांनी रहित असणारे असे वीतरागी आणि सर्वज्ञ, सर्व म्हणजे सर्वांना, ज्ञ म्हणजे जाणणारे, तर सर्वांना जाणणारे, संपूर्ण विश्वाचं व्यवस्थित ज्ञान करून घेणारे असे ते केवली किंवा सर्वज्ञ परमात्मा आणि हितोपदेशी
म्हणजे हिताचा उपदेश देणारे, सर्व जीवांच्या कल्याणाचा उपदेश देणारे असे हे वीतरागी, सर्वज्ञ आणि हितोपदेशी भगवान हेच खरे भगवान असतात. विश्वाला तयार करणारे, विश्वाला संपवणारे हे खरे भगवान असू शकत नाहीत. अशा प्रकारे जेव्हा ह्या जीवाला परिज्ञान घडतं तेव्हा आपसुकच त्याच्या अंतरंगातलं भय निघून जातं, भीती निघून जाते, त्यासोबतच लालसा ती देखील निघून जाते आणि मग त्या जीवाला सहजच इष्ट देवते संबंधीचं भान होतं. आणि मग येथे सांगतात की वीतराग, सर्वज्ञ आणि हितोपदेशी देवच खरे देव आहेत असा या जीवाचा पक्का पक्का निर्णय होतो. हा निर्णय होणं सोपं नाही, हा निर्णय होणं खूप मोठ्या पुरुषार्थाचं काम आहे. तर ह्या विश्वाचं स्वरूप जाणून घेतल्यानं आपल्याला कोणकोणते फायदे होतात याची चर्चा आपण करीत आहोत. पहिला फायदा की मी आणि इतर सर्व 5 द्रव्ये कोठे राहतात याचा पत्ता लागतो. दुसरा लाभ, हे विश्व स्वतः सिद्ध असल्यामुळे अनादी अनंत आहे आणि म्हणून या विश्वाच्या नाशाचं भय निघून जातं, आपण निर्भय बनतो, आपण अभय बनतो, आपल्याला आपल्या नाशाचं भय उरत नाही. तिसरा लाभ, या विश्वाचा करता धरता हरता कुणी ईश्वर आहे आणि या ईश्वरी शक्तीमुळे या विश्वाचं संचालन होतं आहे अशा प्रकारचा भ्रम आपल्यातून निघून जातो. आपल्याला सत्यस्थितीचं ज्ञान होतं आणि त्यामुळे आपणच आपल्या परिणतीचे करता धरता आहोत, आपणच आपल्या कर्मांचे करता धरता आहोत, आपणच आपल्या भाग्याचे भाग्य विधाते आहोत. आपलं भाग्य लिहिणारी दुसरी कोणती सटवाई नाहीये की जी येऊन आपल्या कपाळावरती आपला अभिलेख लिहिते. अशा प्रकारची जाणीव झाल्यामुळे आपण स्वतंत्र बनतो, आपण खऱ्या अर्थाने पुरुषार्थी बनतो आणि आपल्यातून हे भय निघून जातं की माझ्या भल्यासाठी दुसरं कोणीतरी कारणीभूत आहे, माझ्या वाईटासाठी दुसरं कोणीतरी कारणीभूत आहे. अशा प्रकारचा हा भयगंड निघून गेल्यामुळे, अशा प्रकारचं हे परावलंबन निघून गेल्यामुळे आपण निश्चितच स्वतंत्र आणि स्वाधीन बनतो आणि मग आपल्यामध्ये या विश्वाला कुणीतरी संचालित करणारी शक्ती नाही आणि त्यामुळे माझं भाग्य देखील मी निर्माण करतो, मी देखील स्वतंत्र आहे. हे विश्व अनादी अनंत आहे, 6 द्रव्ये अनादी अनंत आहेत, विश्व स्वतः सिद्ध आहे, 6 द्रव्ये स्वतः सिद्ध आहेत, म्हणून मी देखील अनादी अनंत आहे, म्हणून मी देखील स्वतः सिद्ध आहे, कारण मी पण या विश्वाचा एक भाग आहे आणि त्यामुळे मला देखील तयार करणारा कुणी नाही, मला देखील नष्ट करणारा कुणी नाही. अशा प्रकारे जेव्हा जीवाला या विश्वाचं ज्ञान होतं तेव्हा साहजिकच त्या विश्वाचे एक युनिट मी आहे, या विश्वाचा एक भाग मी आहे, याद्वारे स्वतःबद्दल सुद्धा या जीवाला ज्ञान होतं आणि त्याद्वारे हा जीव निर्भय झाल्याशिवाय राहत नाही. हा जिनधर्म अत्यंत स्वतंत्रता सांगणारा धर्म आहे. ही जीवनशैली आपल्याला परिपूर्णरित्या स्वतंत्र करते. बाबा रे, ज्याला ऐका मी फार महत्वाचं सांगतोय, ज्याला कुणाची तरी शरण पाहिजे आहे, ज्याला दुसऱ्या कुणाच्या तरी अधीन व्हायचं आहे, त्याला हा धर्म रुचणार नाही. आणि ज्याला दुसऱ्या कुणाला तरी आपल्या अधीन ठेवायचं आहे, दुसऱ्या कोणाला तरी आपल्या अंडर ठेवून त्याच्यावरती आपली हुकूमत गाजवायची आहे, त्याला सुद्धा ही जीवनशैली रुचणार नाही. काय सांगितलं? हा पूर्ण स्वतंत्रता सांगणारा, प्रत्येक द्रव्य स्वतंत्र आहे, प्रत्येक पदार्थ स्वतंत्र आहे, प्रत्येक वस्तू स्वतंत्र आहे, प्रत्येक वस्तूचं परिणमन, प्रत्येक वस्तूचं भवितव्य स्वतंत्र 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 आहे आणि म्हणून प्रत्येकाला स्वतःचा विकास साधण्याचा परिपूर्ण हक्क आहे, परिपूर्ण अधिकार आहे. कुणी कुणावर अवलंबून नाही, कुणी कुणावरती अवलंबून नाही, कुणी कुणावरती निर्भर नाही, कुणी कुणाच्या शरणी जाण्याची आवश्यकता नाही, परंतु आपण प्रत्येक द्रव्य हे आपापल्या परिणतीचा स्वयंकर्ता असतं. कुणी कुणाला उत्पन्न करणारा नाही, कुणी कुणाला नष्ट करणारा नाही. प्रत्येक द्रव्य आपापल्या योग्यतेनुसार परिणमन करतं. अशा प्रकारचा हा स्वतंत्रतेचा शंखनाद करणारा हा एक अलौकिक वस्तुधर्म आहे, हा एक अलौकिक संजीवनी रूप धर्म आहे की जो आपल्याला स्वतंत्रता शिकवतो, स्वाधीनता शिकवतो, स्वावलंबन शिकवतो आणि स्वयंपुरुषार्थाला प्रेरणा देतो.
तर अशा प्रकारे आपण येथे हा भाग पाहिला की या विश्वाचा कोणीही करता धरता हरता नाही आणि सहजच या सत्याचं आपल्याला परिज्ञान होतं आणि वीतराग सर्वज्ञ आणि हितोपदेशी देवच खरे देव आहेत, जे की अकर्ता आहेत, या विश्वाला निर्माण करणारे नाहीत परंतु या विश्वाला जाणणारे आहेत. या विश्वाला निर्माण करणारे नाहीत, या विश्वाचं संचालन करणारे नाहीत, या विश्वाला नष्ट करणारे नाहीत, परंतु या विश्वाला आपल्या ज्ञानशक्तीद्वारे संपूर्णरित्या जाणणारे बाकी आहेत आणि स्वतःमधल्या सर्व विकारांचा नाश करणारे आहेत. आणि मग जे स्वतः शुद्ध झाले, स्वतः केवल ज्ञानी झाले, सहजच त्यांच्या निमित्ताने इतर सर्व जीवांना सुद्धा हा स्वतःच्या कल्याणाचा हिताचा मार्ग उपलब्ध होतो. आणि म्हणून असे वीतराग सर्वज्ञ आणि हितोपदेशी परमात्माच खरे देव आहेत, अशा प्रकारचा पक्का निर्णय या विश्वाचं स्वरूप जाणणाऱ्या जीवाला झाल्याशिवाय राहत नाही. पाचवा लाभ हा होतो, भगवंता संबंधी खरी भक्ती प्रकट होते. भगवंता संबंधी खरी भक्ती प्रकट होते. ओहो, म्हणजे हे भगवान कुणी करते धरते हरते नाहीये, हे भगवान तर केवळ विश्वाला जाणणारे आहेत आणि स्वतः मध्ये मग्न राहणारे आहेत. हे स्वयं स्वतः सुखी झालेले जीव आहेत, परमपदाला प्राप्त झालेले आहेत. यांना दुसऱ्याशी काही देणं घेणं नाहीये. आज माझ्या दर्शनाला किती भक्त आले हे भगवान डोळे उघडून पाहत नाहीत. आम्ही पूजा अर्चा करायला काय काय द्रव्य घेऊन आलेलो आहोत याच्याकडे भगवंताची दृष्टी नसते. कोण भक्तिभावाने नमस्कार करतो आहे, कोण देखादेखी भगवंतांना नमस्कार करतो आहे, याच्याकडे भगवंतांचं लक्ष नसतं. भगवान भक्ताच्या भक्तीने प्रसन्न होणारे नाहीत आणि दुष्टाच्या आचरणाने भगवान क्रुद्ध होऊन त्याला शाप देणारे सुद्धा नाहीत. अशा प्रकारे जेव्हा भगवंताचं स्वरूप लक्षात येतं, विश्वाचं स्वरूप लक्षात येतं, तेव्हा साहजिकच या वीतरागी सर्वज्ञ आणि हितोपदेशी भगवंतांसंबंधी खरी महिमा, खरी भक्ती प्रकट होते की ओ हो, हे भगवान यासाठी नाहीत की ते माझ्यावर प्रसन्न होऊन मला सुख देणार आहेत किंवा माझं भलं करणारे आहेत. याउलट हे भगवान यासाठी भगवान आहेत की ते कोणत्याही प्रकारची अपेक्षा न करता ते आपल्या सुखामध्ये मग्न आहेत, आपल्या आत्मध्यानामध्ये मग्न आहेत, आपल्या अनंत सुखाला भोगणारे आहेत. त्यांना या विश्वाशी काहीही देणं घेणं नाही आणि तरी देखील ते आपल्या आत्मिक आनंदाला भोगत राहणारे आहेत. अशा प्रकारे जेव्हा विश्वाचं स्वरूप लक्षात येतं, विश्वाचं स्वरूप सांगणाऱ्या भगवंताचं अकर्ता स्वभावी स्वरूप लक्षात येतं, तेव्हा आणखीनच त्यांच्या संबंधीची महिमा येते, त्यांच्या संबंधी बहुमान व्यक्त होतो, त्यांच्या संबंधी आदरभाव प्रकट होतो की हो, हे भगवान आपल्या आत्मज्ञानाद्वारे संपूर्ण विश्वाचं स्वरूप जाणतात, परंतु त्या स्वरूप जाणल्याने त्यांना या विश्वाचा कर्ता बनण्याचा विकल्प होत नाही. किती अद्भुत आहे, किती विशेष आहे. अहो, एकमेकांचं थोडंसं रहस्य माहिती झालं तर लगेच लोक त्या व्यक्तीला आपल्या कंट्रोलमध्ये ठेवू इच्छितात, आपल्या मुठीत ठेवू इच्छितात. का? कारण आता तुझं रहस्य मला माहिती झालंय. कित्येक वेळा असं घडतं की त्याद्वारे ब्लॅकमेल केलं जातं किंवा इतरांची गुह्य आपल्याला जर सापडले तर निश्चितच त्याच्यावरती आपला प्रभाव टाकण्याचा भाव होतो. इथे केवली भगवान संपूर्ण विश्वाला जाणतात, विश्वातल्या प्रत्येक गोष्टीचं ज्ञान करून घेतात, परंतु तरी देखील त्यांना या विश्वाचं संचालन करण्याचा कोणताही भाव येत नाही. अप्रभावित राहून ते संपूर्ण विश्वाला जाणू शकतात. ही किती मोठी त्यांची अद्भुत ज्ञानकला आहे हे लक्षात आल्यानंतर त्या भगवंता संबंधी आपल्याला बहुमान झाल्याशिवाय राहत नाही. किती विशेष आहे. म्हणजे ते संपूर्ण विश्वाला अप्रभावित राहून जाणतात आणि जाणल्यानंतर सुद्धा अप्रभावित राहतात. म्हणजे संपूर्ण विश्वामध्ये कुठे कुठे काय काय चाललेलं आहे सर्व त्यांच्या ध्यानी येतं. चांगल्या घटना, वाईट घटना सर्व त्यांच्या ज्ञानामध्ये झळकतं, परंतु इतकं होऊन सुद्धा ते प्रभावित होत नाहीत, ते वीतरागीच राहतात. हा त्यांच्या ज्ञानाचा अद्भुत कमाल आहे. म्हणजे आपल्याला जर समजलं की मी कधी कधी गमतीनं असं म्हणतो
की आपल्याला जर समजलं की आपल्याविषयी इतर लोक काय विचार करतात, इतरांचं सोडून द्या हो, आपले कुटुंबीयच आपल्याविषयी काय मनातून विचार करतात हे आपल्याला कळालं तर आपण लगेच वैराग्यवंत होऊ आणि आपल्याला ते सहन होणार नाही. कारण नाना जीवा, नाना कम्मा, नाना भावा, वेगवेगळ्या प्रसंगी वेगवेगळे विचार आपल्या कुटुंबियांच्या मनात सुद्धा येऊन जात असतात. मग त्यांचं जर सगळंच आपल्याला परिज्ञान होऊ लागलं, थोडक्यात सासूला कळू लागलं सुनेला तिच्याबद्दल काय वाटतं, सुनेला कळू लागलं सासू तिच्याबद्दल काय विचार करते, तर सांगा त्यांचं जीवन कसं होईल. ते अप्रभावित राहू शकतील की प्रभावित होतील? निश्चितच प्रभावित होतील. परंतु इथे केवली भगवंतांच्या ज्ञानामध्ये संपूर्ण विश्व झळकतं आहे आणि तरी सुद्धा ते अप्रभावित राहत आहेत, कोणत्याही प्रकारे प्रभावित होत नाहीयेत आणि तरी सुद्धा विश्वाला जाणतायत. यावरून लक्षात येतं की हे अकर्तावादी परमात्मे केवळ आपल्या ज्ञानाद्वारे संपूर्ण विश्वाला जाणतात परंतु अप्रभावित राहतात. हे लक्षात आल्यानंतर त्यांच्याविषयी आपल्याला खरोखर बहुमान आणि भक्तिभाव निर्माण येतो. कुणीही वंदा अगर कुणीही निंदा, कधीही ते प्रसन्न होत नाहीत, कधीही ते अवतार घेत नाहीत, कधीही ते शाप देत नाहीत. ना त्यांना सज्जनांविषयी कळवळा वाटतो, ना त्यांना दुष्टांविषयी द्वेष वाटतो. अशा प्रकारे राग, द्वेष, मोह, मद, मत्सर कोणत्याही प्रकारच्या भावाद्वारे प्रभावित न होणारे असे सर्व प्रकारे विकारांना नष्ट करून टाकणारे वीतरागी परमात्मा संपूर्ण विश्वाचं स्वरूप तर जाणतात परंतु त्या विश्वाचे करते धरते हरते बनत नाहीत. यावरून त्यांच्या संबंधी आपल्याला सुद्धा भक्तिभाव निर्माण झाल्या वाचून राहत नाही. मी कधी कधी असंही म्हणतो की एक कुटुंबाचं संचालन करीत असताना आपल्याला किती नाना विकल्प होतात, किती वेगवेगळ्या प्रकारचे भाव निर्माण होतात, किती आपण चंचल चित्त बनतो, किती आपल्याला क्षोभ होतो एक कुटुंबाचं संचालन करताना. कल्पना करा संपूर्ण विश्वाचं संचालन करण्याची जबाबदारी आल्यावर आपलं काय होईल. यावरून लक्षात येतं की बाबा रे, संचालन कुणाचंही असो ते निश्चितच विकल्पांना जन्म देतं, निश्चितच ते चंचलतेला उत्पन्न करतं, निश्चितच ते आकुलता उत्पन्न करतं. ज्या क्षणी इच्छा आहे त्या क्षणी आकुलता झाल्याशिवाय राहत नाही. यावरून आपण या विश्वाच्या स्वरूपावरून आपल्याला काय काय उलगडा झाला तर विश्वाला जाणल्यामुळे आपल्याला सर्व द्रव्यांचा पत्ता समजला. या विश्वाचं स्वरूप जाणल्यामुळे हे विश्व नष्ट होण्याचं भय आपल्यामधून निघून गेलं. या विश्वाचा करता धरता हरता कुणी एक तिसरी व्यक्ती, तिसरी शक्ती आहे या संदर्भातला भ्रम आपला नाहीसा झाला. वीतरागी, सर्वज्ञ आणि हितोपदेशी देवच खरे देव आहेत याचा पक्का निर्णय झाला आणि हे भगवान असे आहेत त्यामुळे त्यांच्याविषयी आपल्यामध्ये सहजच भक्ती आणि बहुमान सुद्धा प्रकट होतो. आता हे लक्षात आल्यानंतर धर्म म्हणजे काय, तो कसा केला जातो. धर्म अर्थात वीतरागता, शुद्धी, मोक्ष मार्ग प्रकट करण्याचा यथार्थ उपाय म्हणजेच पुरुषार्थ लक्षात येतो. हे जेव्हा लक्षात येतं तेव्हा मग वीतरागता प्रकट केली पाहिजे. मग त्यासाठी सुखी होण्याचा मार्ग कोणता आहे अशा प्रकारे आपल्या मनामध्ये प्रश्न निर्माण होऊ लागतात. धर्म प्राप्त करण्याची उत्कंठा जागृत होते, उत्सुकता लागते. हा देखील विश्वाचं स्वरूप जाणण्याचा एक लाभच म्हणावा लागेल. आणि त्यामुळे 6वा लाभ असा आहे, धर्म म्हणजेच वीतरागता, शुद्धी आणि मोक्ष मार्ग प्रकट करण्याचा यथार्थ उपाय म्हणजेच पुरुषार्थ आपल्या लक्षात येतो. म्हणजे थोडक्यात धर्म करण्याची प्रेरणा आपल्याला मिळते. 7वा लाभ असा आहे, लौकिक तसेच पारलौकिक जीवनातील परावलंबनाचा नाश होतो आणि स्वावलंबन प्रकट होते. किती सुंदर लाभ आहे हा, की लौकिक जीवन असो किंवा पारलौकिक जीवन असो, म्हणजे इथलं आता सध्या असणारं चालू असणारं जीवन असो किंवा हे मरण झाल्यानंतर आपण जिथे जाऊ तिथलं पारलौकिक जीवन असो, लौकिक असो किंवा पारलौकिक असो, या संपूर्ण जीवनातील परावलंबनाचा नाश होतो. म्हणजे परावलंबन, दुसऱ्यावर अवलंबून राहणं, माझं इतरांवर अवलंबून आहे, इतर माझे भले करतील तर माझं भलं होणार, दुसरे मला त्रास देतील तर माझं वाईट होणार. अशा प्रकारे जी परामुख सापेक्षिता आहे
किंवा जे दुसऱ्यांकडे पाहणं आहे हे आपलं नष्ट होतं आणि आपल्या जीवनामध्ये स्वावलंबन जागृत होतं. कारण आपल्याला हे कळून चुकलंय की मी अनादि अनंत आहे, मी सदाकाळ राहणारा तत्व आहे, माझं जन्म मरण कुणा दुसऱ्यावर अवलंबून नाहीये, माझं सुख दुःख ठरवणारी दुसरी कोणती शक्ती नाहीये, या विश्वालाच कुणी संचालित करत नाही तर मला सुद्धा संचालन करणारं कुणी नाही. म्हणजे मी कठपुतळी नाहीये, कुठली तरी शक्ती माझं संचालन करते असं नाहीये, मी स्वयं स्वतःमध्ये स्वाधीन परम तत्व आहे. अशा प्रकारची जाणीव निर्माण झाल्यामुळे लौकिक जीवनामध्ये आणि पारलौकिक जीवनामध्ये आपण परावलंबनापासून मुक्त होतो. ओहो, परावलंबनापासून मुक्त होणं किती मोठा लाभ आहे की बाबा रे, माझं अस्तित्व कोणावर अवलंबून नाही आहे, मी स्वतः अस्तित्ववान पदार्थ आहे, माझ्यावर नियंत्रण कोणाचं नाही आहे, मी स्वतःच्याच नियंत्रणात आहे. ओहो, हे समजून आल्यामुळं आमच्या जीवनातील दीनता निघून जाते, परावलंबन निघून जातं, दुसऱ्यांवर अवलंबून आहे मी हा भाव, ही दीनता नष्ट होते आणि स्वावलंबन जागृत होतं. म्हणजे मी माझ्या भाग्याचा भाग्यविधाता आहे, मी माझ्या जीवनाचा शिल्पकार आहे, अशा प्रकारे स्वावलंबन जागृत होतं. स्वतःचं कर्तृत्व स्वतः घडवण्याचा पुरुषार्थ करण्याची प्रेरणा याद्वारे आपल्याला मिळते. आठवा लाभ फार मोठा आहे. भगवंता संबंधी सतत दुःख देणारे व्यर्थ भय नाहीसे होते. भगवंता संबंधी सतत दुःख देणारे व्यर्थ भय नाहीसे होते. आपल्या आजूबाजूला आपण जर डोळे उघडून पाहिलं तर आपल्या लक्षात येईल, काही भक्त ते पूजणाऱ्या भगवानापासूनच घाबरलेले असतात. असं नाही करायचं, देव असं करेल, असं नाही करायचं, भगवान क्रुद्ध होतील, असं नाही करायचं, देव नाराज होऊन मग आपल्यावरती असा कोप करतील. ओहो, जो भक्तांवरती कोप करेल, त्यांचं अनिष्ट करेल, त्याला भगवान कसं म्हणणार? जो इतरांचं अहित करेल त्याला भगवान कसं म्हणणार? आपलं मूल जरी वाईट वागलं तरी सुद्धा आपण त्याच्याशी चांगलंच वागतो, तो चुकला म्हणून आपण चुकत नाही. तर त्याच पद्धतीने येथे भक्त चुकले म्हणून भगवान चुकू शकत नाही. तरी सुद्धा हे लक्षात न आल्यामुळे बरेच भक्तगण भगवंतापासून घाबरलेले असतात, भीतीच्या छायेखाली वावरतात. आजकाल खूप कमी असतील, कारण विज्ञानाच्या या प्रगतीमुळे अगोदरच कोणी आस्तिक राहिलेलं नाही. परंतु जे काही आस्तिक राहिलेले लोक असतील ते सुद्धा काही प्रकारच्या काही गोष्टींमुळे प्रभावित होतात आणि ते म्हणतात की आता देव आपलं वाईट करेल किंवा हे आमचं चुकलं तर मग अशा प्रकारे कोप होईल. तर अशा प्रकारे भगवंता संबंधी नेहमी भीती बाळगणारे जे लोक आहेत त्यांचं हे भय नष्ट होऊ शकतं आणि याद्वारे भगवंता संबंधी सतत दुःख देणारे जे व्यर्थ भय आहे ते जीवाचं नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. नववा लाभ फार महत्वाचा आहे. भगवंताकडून भोगाची भीक मागण्याच्या भिकारी वृत्तीचा अभाव होतो. काय सांगितलं? भगवंताकडून भीक मागण्याच्या भिकारी वृत्तीचा अभाव होतो. पहा ना, बरेच लोक, बरेच काय 99% लोक भगवंताकडे किंवा देवाकडे जाऊन काही ना काहीतरी मागत असतात. नमस्कार करण्यापाठी मग त्यांची इच्छाच ही असते की भगवान तुम्ही असं करा, हे करा, ते करा, मला हे हवं आहे. नवस बोलतात, नवस फेडतात. याद्वारे काय करतात ते तर आपल्या भक्ती समर्पित करण्याच्या बहाण्याने काही ना काहीतरी मागतात. मग जेव्हा आपल्याला विश्वाचं स्वरूप लक्षात येतं, अकर्तावादी देवाचं स्वरूप लक्षात येतं, स्वतःच्या स्वतंत्र स्वभावाची जाणीव होते, हे सगळं लक्षात आल्यानंतर आपल्याला हे समजून चुकतं की भगवान कोणी काही देणारे नाहीत आणि आपण काही कुणाच्या देण्यावर अवलंबून नाही आहे. हे विश्व अनादि अनंत आहे, कुणीही याचा करता धरता नाही, कुणी याचा संचालन करणारा नाही, कुणी आपल्याला अशा प्रकारे आपलं बरं वाईट करणारा नाही. आणि त्यामुळे मग भगवंताकडे जाऊन आपल्या भक्तीच्या बदल्यात काही ना काहीतरी सांसारिक प्रयोजन सिद्ध करण्याची जी इथं भिकारी वृत्ती म्हटलेली आहे त्याचा अभाव झाल्याशिवाय राहत नाही. कोर्टामध्ये माझी कोर्टातली केस जिंकून द्या, मला मुलगा होत नाही, मुलगा पाहिजे, मुलीचं लग्न होत नाही, लग्न जुळालं पाहिजे, मी दरिद्री आहे, मला भरपूर पैसे मिळावेत, रोग झालाय तो रोग बरा व्हावा, अशा कित्येक इच्छा घेऊन भक्त भगवंताच्या दारात जातात आणि तिथे सांसारिक प्रयोजनांच्या पूर्तीची भीक मागतात.
तर येथे म्हटलेलं आहे की अशा प्रकारे जीवाला विश्वाचं आणि स्वरूप समजल्यानंतर, स्वतःचं हे पूर्ण स्वतंत्र स्वरूप समजल्यानंतर, अकर्ता स्वभावी भगवंताचं स्वरूप समजल्यानंतर मग या जीवाच्या अशा प्रकारे या वृत्तीचा नाश होतो आणि जीव स्वतंत्र होतो, स्वाधीन होतो आणि जीव सुखी झाल्याशिवाय राहत नाही. पुढचा 10व्या क्रमांकाचा लाभ आहे की या प्रकारच्या विश्वाच्या स्वरूपाला जाणल्यामुळे धर्माची श्रद्धा विशेष दृढ होते आणि धर्माभासा संबंधीचे आकर्षण नष्ट होते. मग खरा अलौकिक सत्य धर्म काय आहे किंवा वस्तू स्वरूप काय आहे हे लक्षात आल्यानंतर मग असत्य जे आहे त्याचं आकर्षण आपोआपच काय होतं, नष्ट होतं. सत्य समजल्यानंतर असत्याचा त्याग होण्यासाठी वेळ लागत नाही. 11वा आणि शेवटचा लाभ आहे की आपले मतिश्रुत रूप अल्प ज्ञान देखील केवल ज्ञान गम्य विषयांना जाणू लागते. आता हे सगळं आपल्याला कशामुळे समजलं, तर हे सर्व केवल ज्ञानी भगवंतांच्या ज्ञानामुळे आपल्या लक्षात आलं. थोडक्यात केवल ज्ञानी झाल्यानंतर जे विश्वाचं स्वरूप भगवंतांना समजतं, जाणण्यात येतं, ते ज्ञान आपल्याला या मतिश्रुत ज्ञानाद्वारे म्हणजे तुमच्या आमच्या अल्पज्ञानाद्वारे सुद्धा तोच विषय आपल्याला समजून येतो. हा या विश्वाचं स्वरूप जाणण्याचा लाभ आहे. थोडक्यात आपलं मतिश्रुत रूप अल्पज्ञान सुद्धा म्हणजे थोडक्यात आपल्याला जे ज्ञान आहे, एकूण 5 ज्ञान असतात, मतिज्ञान, श्रुतज्ञान, अवधिज्ञान, मनपरे ज्ञान, केवल ज्ञान. तर हे जे केवल ज्ञान भगवंतांना प्रकट झालेलं आहे ते आपल्याकडे नाहीये आता, परंतु तरी सुद्धा त्यांच्या केवल ज्ञानामध्ये जे झळकलं, जे विश्वाचं स्वरूप जाणण्यात आलं, तेच स्वरूप आपल्याला अल्पज्ञानाद्वारे सुद्धा आपण जाणू शकतो आणि केवल ज्ञान गम्य सूक्ष्म विषयांना सुद्धा आपण जाणू लागतो. हा या विश्वाला जाणण्याचा आपल्याला लाभ आहे. आज थोडासा विस्तार झाला, थोडासा विषय वाढला, प्रश्न कमी झाले, पण हरकत नाही. आपल्याला या विश्वाला जाणण्याचे काय लाभ आहेत हे व्यवस्थितरित्या लक्षात आलेच असेल. पुढच्या व्याख्यानापासून फारच महत्वाचा आणि फार सारगर्भित विषय चालू होणार आहे आणि म्हणून आपण द्रव्यगुण पर्यायीच्या स्वरूपाला जाणणार आहोत. तर भेटूया पुढच्या प्रवचनामध्ये. एक निवेदन असं करायचं आहे की हा मूळ बेसिक भाग असल्यामुळे आपण जर इतरांना सुद्धा या संबंधी माहिती दिली तर निश्चितच ते जीव सुद्धा या बेसिक ज्ञानाचा लाभ घेऊ शकतील आणि मग त्यांच्यामध्ये सुद्धा या मोठमोठ्या ग्रंथांना समजावून घेण्याची सामर्थ्य उत्पन्न होईल. म्हणून इतरांना सुद्धा आपण जरूर या ज्ञानामध्ये, ज्ञानयज्ञामध्ये सहभागी करण्याचा प्रयत्न करावा. सर्वांना जय जिनेंद्र. या वाणी के ज्ञान से सूझे लोकालोक, सो वाणी मस्तक नमो सदा देत हूँ ढोक. एवढं द्वादशांगमयी जिनवाणी माता की जय, जिन धर्म की जय.